बातमी आहे सगळ्यांची चिंता वाढवणारी। चांदीपुरा विषाणूनं थैमान घातलंय। या व्हायरसनं 22 मुलांचा मृत्यू झालेला आहे। 15 वर्षांखाली मुलांना चांदीपुरा विषाणूचा धोका असून 184 संशयित रुग्णांपैकी 35 जणांची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। यामुळे गुजरातमधल्या आरोग्य यंत्रणा आता अलर्टवर आहेत। गुजरातच्या शासकीय रुग्णालयांमध्ये 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तसंच अवयव निकामी होणं टाळण्यासाठी लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले। ये जो केसेस होते हैं चांदीपुरा वायरस के, उसमें बच्चों को एकदम से तेज बुखार आता है, बेहोश जैसा बच्चा हो जाता है, उल्टियां शुरू होती है और कभी कभार उसको खींच और आंचकी शुरू हो जाती है। तो ऐसे कोई भी लक्षण आपको दिखने को मिले तो फौरन ही आपके नजदीक के बच्चों के विशेषज्ञ डॉक्टर्स पीडियाट्रिशियंस को दिखाइए, और अगर जरूरत पड़ेगी तो हमारे पीडियाट्रिक डिपार्टमेंट सर्टी हॉस्पिटल हम ऐसे केस को हैंडल करने के लिए यहाँ पे मौजूद है, और हम जरूर से अच्छी सारवार यहाँ पे देंगे। दरम्यान चांदीपुरा व्हायरस हा नेमका काय आहे हे आपण समजून घेऊया। चांदीपुरा हा दुर्मिळ पण अत्यंत प्राणघातक असा विषाणूजन्य संसर्ग आहे। 15 वर्षांखालच्या मुलांवर हा व्हायरस परिणाम करतो। वाळूमधल्या माशी, डास आणि गोचिडच्या दंशामुळे हा व्हायरस पूर्ण शरीरभर पसरतो। विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर मेंदूला ह्याच्यामध्ये तीव्र सूज येते। रुग्णाची प्रकृती वेगाने खालावते। तर चांदीपुरा व्हायरसचा प्रादुर्भाव गुजरातमध्ये वाढल्याने इकडची यंत्रणा हाय अलर्टवर आहे।